बघा तुम्हाला मी सेंड केलेला प्रोग्राम इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशनचा. ठीक आहे, तो प्रोग्राम पहिल्यांदा लिहून काढा तुम्ही, कारण की आता आपल्याकडे स्पेस छोटी आहे आणि प्रोग्राम जास्त मोठा आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही आधी प्रोग्राम नोटबुक वरती लिहून काढा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तेव्हा हा प्रोग्राम लिहून काढायचा आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर एक एक्झाम्पल मी तुम्हाला 2 एक्झाम्पलनी प्रोग्राम एक्सप्लेन करणार आहे. मग नंतर आपण 2 एक्झाम्पलनी मी तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करते. सो आधी पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टडी करत असाल तेव्हा पहिल्यांदा बुकवरती प्रोग्राम लिहून काढायचा. आणि मी जसं तुम्हाला एक पॉज करून, जसं मी एक्झाम्पल एखादी स्टेप सांगितलं की स्टॅक मध्ये ही व्हॅल्यू गेली, तर बरोबर व्हिडिओ पॉज करून तुम्ही पण सेम त्याच वेनी करायचंय. ठीक आहे, आता आपला आहे हा प्रोग्राम इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स एक्सप्रेशनचा. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये मी इंटिजर ॲरे घेतलेला आहे. इंटिजर ॲरे का घेतला, कारण की पोस्टफिक्सचा अल्गोरिदम आहे की जर ऑपरंड फाइंड आउट झालं तर आपण ते स्टॅक मध्ये टाकतो. आणि ऑपरंड म्हणजे आपले नंबर असतात 5, 6, 2, 8, 3 जे असतील ते डिजिट. लक्षात घ्या, सिंगल डिजिट वरतीच हा प्रोग्राम वर्क होणार आहे. मल्टिपल डिजिट तुम्हाला नाहीये. आणि जर मल्टिपल डिजिट मध्ये करायचं असेल तर तुम्हाला वेगळे सिस्टम डिफाईन फंक्शन लागतील, जे की तुम्हाला कधीच सी मध्ये झालेले नाही. ठीक आहे, तो सध्या काय करायचं, सिंगल डिजिट वरतीच हा प्रोग्राम करायचा. म्हणजेच काय की तुमच्या प्रोग्राम मध्ये जर 12 असेल तर हा प्रोग्राम ऑपरेट होणार नाही. म्हणजे सगळे ऑपरेंट तुमचे काय पाहिजे, सिंगल डिजिट पाहिजे. ठीक आहे, आता बघा काय काय घेतले मी. एक स्टॅक घेतलेला आहे. स्टॅक एम्प्टी म्हणजे काय, टॉप 0 असतो. एबीसी घेतलेले, आपल्याला जे जे ऑपरेंट लागतं ते. एक पी एक व्हेरिएबल घेतले, ते कधी का घ्यायचं ते पण सांगेल. आय एक घेतलेले. ठीक आहे, आता आपण एंटर करताना पोस्टफिक्स एक्सप्रेशन एंटर करणार काय. आता सपोज आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले, तर ते 5, 6, 2 प्लस इंटू 8, 4 डिव्हिजन आणि मायनस. तर हे एक्सप्रेशन आपल्याला युजर कडून घ्यायचं की युजरला कोणतं एक्सप्रेशन काय करायचं. जसं आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स घेतो, मग एबीची व्हॅल्यू घेतो, तसंच आता मला पोस्टफिक्स घ्यावं लागेल, बिकॉज आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट पोस्टफिक्स एक्सप्रेशन. बरोबर. सो या पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये बघा नंबर्स पण आहेत, डिजिट पण आहे आणि ऑपरेटर्स पण आहेत. ठीक आहे, सो आपल्याला हे पोस्टफिक्स एक्सप्रेशन स्कॅन करताना इंटिजर घेऊन चालणार नाही. सो आपण कशामध्ये डिजिट पण असतात, कॅरेक्टर्स पण, स्पेशल सिम्बॉल्स पण असतात आणि अल्फाबेट्स पण असतात कॅरेक्टर ॲरे मध्ये. बरोबर. पीआयसी मध्ये तुम्ही 2 डायमेन्शनल ॲरे नंतर स्ट्रिंग चॅप्टर बघितलेला. मग जो कॅरेक्टर ॲरे असतो तो काय करतो की त्याच्यासाठी सिंगल डिजिट पण कॅरेक्टर आहे, एनी स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे इंटू, मायनस, लेफ्ट पॅरेंथिसिस, राईट पॅरेंथिसिस, एक्सक्लेमेटरी मार्क, सिंगल कॅरेक्टर, हे सुद्धा त्याच्यासाठी कॅरेक्टर आहेत आणि अल्फाबेट्स पण कॅरेक्टर आहे कॅरेक्टर ॲरे मध्ये. सो आपण पोस्टफिक्स एक्सप्रेशन स्कॅन करण्यासाठी कॅरेक्टर ॲरे घेणार. पण स्टॅक आपला इंटिजरच असणार आहे, बिकॉज स्टॅक मध्ये बघा प्लस, इंटू, डिव्हिजन वगैरे ते नाही टाकत आपण. स्टॅक मध्ये फक्त काय टाकतो, ऑपरंड्स टाकतो, दॅट इज डिजिट. सो स्टॅक आपला इंटिजर असणार आहे. पोस्टफिक्स एक्सप्रेशन जे आपल्याला हे स्कॅन करायचंय ते आपण कॅरेक्टर ॲरे घेणार. ठीक आहे, सो पहिल्यांदा स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर एनी पोस्टफिक्स एक्सप्रेशन. आता सगळे सिंगल डिजिट आणि विदाउट स्पेस टाकायचे. जर तुम्हाला तुमचं 5 स्पेस 6 2 दिलं तर स्पेस इज ऑल्सो कॅरेक्टर. ठीक आहे, मग ते पण स्टोअर होईल. पण आपण विदाउट, सपोज मला 5, 6, 2 प्लस असं टाकायचं तर मी विदाउट स्पेस देणार. येते का लक्षात. ठीक आहे, सो स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर एनी पोस्टफिक्स एक्सप्रेशन आणि पर्सेंटेज. आता स्कॅनएफ मध्ये मी एम्परसेंट लिहिलेलं नाहीये, बिकॉज कॅरेक्टर ॲरे स्कॅन करताना स्कॅनएफ मध्ये एम्परसेंट लिहित नाही. जर लक्षात नसेल तर परत एकदा स्ट्रिंग चॅप्टर किंवा कॅरेक्टर ॲरे चॅप्टरची रिव्हिजन करा. तर हे सिंपल आहे. ठीक आहे, आता तुम्ही स्कॅन केलं, सपोज मी पोस्टची व्हॅल्यू आहे ती ही टाकली 5, 6, 2 प्लस इंटू 8, 4 डिव्हिजन मायनस आणि मग एंटर की प्रेस केली. ठीक आहे, तर काय होतं बघा, ही आहे पोस्ट कॅरेक्टर ॲरेची व्हॅल्यू. तर काय होतं, 0th पोझिशनला 5 जाणार, त्याच्यानंतर 6 ला 1. ॲरेच आहे ना तो, हा कॅरेक्टर ॲरेच आहे. बरोबर. त्याच्यानंतर फर्स्ट इथे थोडीशी स्पेस नाही म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 5, 6 पण तुम्ही एंटर करताना स्पेस द्यायची नाही. मी इथे एक्सप्लेन करण्यासाठी देते फक्त. एंटर करताना विदाउट स्पेस तुम्ही काय करणार आहे, व्हॅल्यू एंटर करणार. लक्षात घ्या. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू एंटर करणार तेव्हा हा कॅरेक्टर ॲरे आहे, तेव्हा 5 जाणार 0th इंडेक्सला, 6 जाणार 1 ला, 2 जाणार 2 इंडेक्सला, प्लस जाणार 3rd ला, इंटू 4, 5, 6, 7, 8. बघा, आणि जर तुम्ही स्पेस दिली तर 5 नंतर जर तुम्ही स्पेस दिली एंटर करताना तर स्पेस फर्स्ट पोझिशनला जाणार, 6 सेकंडला जाणार.
परत स्पेस दिली तर इथली स्पेस थर्डला जाणार, मग हा टू फोर्थला जाणार असं होणार. सो तुम्ही विदाउट स्पेस द्यायचं. तर हे झालं आपलं गिवन पोस्टफिक्स एक्सप्रेशन. आता इथून आपला अल्गोरिदम स्टार्ट. तर पहिली स्टेप काय होती अल्गोरिदमची, अल्गोरिदम आणि प्रोग्राम दोन्ही पण समोर ठेवा. पहिली स्टेप काय होती की जो कोणतं तुमचं पोस्टफिक्स एक्सप्रेशन असेल त्याच्या ऍट द एंड ऑफ काय ऍड करायचे, राईट पॅरेंथेसिस. ठीक आहे. सो आपण पोस्टच्या एंडला काय ऍड केलेलं आहे, राईट पॅरेंथेसिस. कॉन्कॅटिनेशन strcat फंक्शन यूज केले. तर ऑलरेडी आपल्या पोस्टमध्ये ही पूर्ण स्ट्रिंग आहे, त्याच्या एंडला काय होणार, राईट पॅरेंथेसिस ऍड होणार. काय ऍड होणार, राईट पॅरेंथेसिस. ह्याच्या एंडला काय ऍड होणार, राईट पॅरेंथेसिस 9th ला. ठीक आहे. ही झाली आपली अल्गोरिदमची फर्स्ट स्टेप. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट I0 ला करायचं. आता तुम्हाला सांगितलं जरी आपण ऍरे सारखं स्कॅन नाही केलं कॅरेक्टर ऍरे, तरी पण बाय डिफॉल्ट जसे तुम्ही कॅरेक्टर टाकणार ते 0 इंडेक्स पासून होतं. ठीक आहे. आता आपल्याला एक एक कॅरेक्टर, सेकंड स्टेप काय, लूप आहे. लूप मध्ये सेकंड स्टेप लूप आहे आणि थर्ड आणि फोर्थ स्टेप काय करायचे, रिपीट करायचे जोपर्यंत स्कॅन करत करत राईट पॅरेंथेसिस येत नाही तोपर्यंत. तर मी सुरुवातीला काय केलं, आयची व्हॅल्यू 0 घेतली कारण मला पहिल्या लेफ्ट टू राईट मी स्कॅन करणार आहे 0 पासून, 0th इंडेक्स पासून. ठीक आहे. म्हणून I0 घेतला. कुठपर्यंत, जोपर्यंत पोस्ट ऑफ आयची व्हॅल्यू राईट येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, स्कॅन करत करत जोपर्यंत तुम्ही राईटला येत नाही, राईट पॅरेंथेसिसला, तोपर्यंत आपल्याला थर्ड आणि फोर्थ स्टेप काय करायचे, रिपीट करायचे. ठीक आहे. सो पोस्ट ऑफ आय, पण आय काय आहे 0. सो पोस्ट ऑफ 0 काय 5. पण आता सध्या 5 काय बघा, पोस्ट ऑफ 0 काय 5, पण इट इज अ कॅरेक्टर. लक्षात घ्या, बिकॉज इट इज अ कॅरेक्टर ऍरे. येते का लक्षात, इंटिजर नाही येतो, काय कॅरेक्टर आहे. सो दिस पोस्ट ऑफ 0 इज सिंगल कोट मध्ये 5 विच इज नॉट इक्वल टू राईट. कंडिशन ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो. ठीक आहे. मग आपण काय करतो, जर ऑपरंड असेल तर स्टॅक मध्ये टाकतो. मग ऑपरंड इज डिजिट फंक्शन आहे सी टाईप डॉट एच, सी मध्ये होतं तुम्हाला. ठीक आहे. तर इज डिजिट पोस्ट ऑफ आय म्हणजे इथं काय होणार, इज डिजिट फंक्शन सिंगल कोट मध्ये 5. इज डिजिट फंक्शन ट्रू रिटर्न करतं जर गिवन कॅरेक्टर डिजिट असेल तर, बरोबर. सो 5 इज अ डिजिट. सो इफ मध्ये आलं तर ऑपरंड आहे 5 ऑपरेंड आहे म्हणजे डिजिट आहे. तर आपण काय करतो, स्टॅक मध्ये टाकतो. तर स्टॅक मध्ये इन्सर्ट करतो म्हणजे पुश ऑपरेशन. तर पुश ऑपरेशन मध्ये काय असतं, सिंपल. मी तुम्हाला पुश अल्गोरिदम दिले, ते ओव्हरफ्लो सोडून द्या. पण एल्स मध्ये जे दिलेले त्याच्यात काय करतो आपण, जस्ट आपल्याला जर पुश किंवा स्टॅक मध्ये इन्सर्ट करायचं असेल तर टॉप इन्क्रीमेंट करतो आणि स्टॅक ऑफ टॉपला व्हॅल्यू टाकतो. सो जिथं जिथं तुम्हाला प्रोग्राम मध्ये पुश करायचं किंवा इन्सर्ट इनटू स्टॅक, तेव्हा काय करायचं, टॉप इन्क्रीमेंट करायचं. सो टॉप काय होता 0 होता, तो आता काय झाला 1 झाला. ठीक आहे. आणि एसटी ऑफ टॉप म्हणजेच काय बघा, आता इथं मी स्टॅक एसटी लिहिते म्हणजे स्टॅक. तो स्टॅक ऑफ टॉप, तर टॉप काय 1. सो फर्स्ट इंडेक्सला काय झाला, काय टाकलं मी, पोस्ट ऑफ आय -0. आता हे काय टाकलं बघा, आता आपलं स्टॅक कोणतं आहे, इंटिजर. पण पोस्ट ऑफ आय मध्ये काय आहे, सिंगल कोट मध्ये कॅरेक्टर 5. सो धिस 5 आणि धिस 5 मध्ये काय फरक आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय टाकायचं आहे, इंटिजर टाकायचं आहे 5, बिकॉज आपल्याला त्याच्यावरती ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर. सो ते कन्व्हर्ट करण्यासाठी मी इथे काय केलंय, पोस्ट ऑफ आय. तर पोस्ट ऑफ आय सध्या काय, सिंगल कोट मध्ये 5 मायनस सिंगल कोट मध्ये 0 केलेले. तर जेव्हा कॅरेक्टर वरती अरिथमेटिक ऑपरेशन होतात तेव्हा त्यांच्या आस्की व्हॅल्यूची सबट्रॅक्शन होते. हे मी तुम्हाला सी ला जेव्हा आपण टोकन्स बघितलेले तेव्हा सांगितलेले. जेव्हा कॅरेक्टरचे आपण सबट्रॅक्शन, इंटू वगैरे करतो तेव्हा काय होतं, त्याच्या आस्की व्हॅल्यूची काय होते, अरिथमेटिक ऑपरेशन त्याच्यावरती होतात. आता तुम्हाला माहिती की 0 ची आस्की व्हॅल्यू 48 असते, 1 ची 49. मी तेव्हा तुम्हाला ते लिहून पण दिलेलं, 4, 52 आणि 5 ची 53 असं. मग 5 ची आस्की व्हॅल्यू काय 53 मायनस 0 ची आस्की व्हॅल्यू काय 48. मग 53 मायनस 48 किती झाले, 5 झाले, बरोबर ना. 49, 50, 51, 52, 53, 5. सो 5 कुठे गेले, एसटी ऑफ टॉप मध्ये म्हणजे स्टॅक मध्ये काय आले सध्या 5. बघा आपल्या अल्गोरिदम सारखं सुरू आहे. ठीक आहे. मग आता इफ झाले ते एल्स होणार नाही, मग डायरेक्टली एल्स इथं कम्प्लीट आहे बघा. मग I++ आणि इथं व्हाईल कम्प्लीट आहे. सो एल्स होणार नाही, एल्स इथे कम्प्लीट आहे. ठीक आहे. मी इथं कमेंट टाकून लिहिते एल्स, इथं लिहिते स्विच कम्प्लीट आहे. ठीक आहे. आणि इथे व्हाईल कम्प्लीट आहे.
सो एल्स होणार नाही, डायरेक्ट आय प्लस प्लस. आता 5 आपलं करून झालं, आता आपल्याला पुढचं बघायचं, लेफ्ट टू राईट इच कॅरेक्टर. आय किती होणार, प्लस प्लस 1 होणार. न परत लूप. आता पोस्ट ऑफ 1 काय, पोस्ट ऑफ 1 काय आहे 6, बट सिंगल कोट मध्ये 6. सिंगल कोट मध्ये 6 इज नॉट इक्वल टू राईट ट्रू आहे. इथे आले इज डिजिट 6 ट्रू आहे. परत इफ होणार, इफ होणार. आता पुश करायचं. सो टॉप प्लस प्लस, टॉप किती झाला 1 चा 2. जेव्हा टॉप 2 आहे तेव्हा स्टॅक मध्ये आपले 2 एलिमेंट्स येणार. ठीक आहे. आता बघा पोस्ट ऑफ आय काय आहे, सिंगल कोट मध्ये 6 मायनस सिंगल कोट मध्ये 0. मग 6 ची काय येणार आस्की व्हॅल्यू, 5 ची 53 याची 54. मग 54 मायनस 48 किती झाले 6. तर 6 आता इंटिजर झाले. सो ते गेले एसटी ऑफ टॉप मध्ये 6. येते लक्षात. ठीक आहे. इफ झाले एल्स होणार नाही. नाउ डायरेक्ट आय प्लस प्लस. आय किती झाला 2 झाला. ठीक आहे. नाउ परत लूप. आता पोस्ट ऑफ आय काय आहे, इथे 2 आहे. पोस्ट ऑफ आय म्हणजे आय 2 आहे ना, सो पोस्ट ऑफ 2 पण 2च आहे, पण कॅरेक्टर. सो दिस कॅरेक्टर 2 इज नॉट इक्वल टू राईट ट्रू आहे, बट इट इज अ डिजिट. बरोबर. सो इथे आले तुम्ही टॉप प्लस प्लस, टॉप झाला 3. ठीक आहे. आणि सिंगल कोट मध्ये 2 मायनस सिंगल कोट मध्ये 0. सो 2 ची आस्की व्हॅल्यू काय 50 आणि 0 ची काय 48. 50 मायनस 48 2 गेले इथे एसटी ऑफ टॉप मध्ये. सो इथे 5 6 गेला आणि इथे 5 6 2 झाला तुमचा स्टॅक. ठीक आहे. इफ झाले एल्स होणार नाही. नाउ आय प्लस प्लस, आय आला 2 होता तो 3 झाला. नाउ पोस्ट ऑफ 3, पोस्ट ऑफ 3 काय आहे प्लस. सो प्लस इज नॉट इक्वल टू राईट ट्रू आहे, बट आता प्लस डिजिट आहे का नाही, सो एल्स मध्ये येणार. आता आपल्याला माहिती की ऑपरेटर आल्यावर आपण काय करतो, पॉप करतो पहिला इलेमेंट आणि ए ला असाइन करतो, दुसरा पॉप करतो आणि बी ला असाइन करतो. बरोबर. सो पॉप करताना काय होतं, पॉप अल्गोरिदम मध्ये इलेमेंट पहिले आपण आयटमला टाकत होतो, टॉप मायनस मायनस करायचं. पुश करताना पहिले टॉप प्लस करायचा आणि मग इलेमेंट टॉप मध्ये टाकायचं. आता इथे एसटी ऑफ टॉप ची व्हॅल्यू ए मध्ये. मग बघा आता ए ची व्हॅल्यू काय येईल, ए बी सी असं लिहिते. ठीक आहे. नाउ ए ची व्हॅल्यू काय येईल, एसटी ऑफ टॉप. तर टॉपला काय आहे 2, जो लास्ट इन झालेला तो गेला ए मध्ये. सो ए झाला 2. ठीक आहे. टॉप मायनस मायनस, टॉप मायनस मायनस म्हणजे स्टॅक मधून गेला आणि टॉप पण मायनस झाला. नाउ एसटी ऑफ टॉप नेक्स्ट आपण असाइन करायचो बी ला. सो बी किती झाला 6. बरोबर. सो स्टॅक मध्ये आता फक्त 5 राहिले, टॉप मायनस मायनस. बघा स्टॅक मध्ये 5 राहिले तर टॉप पण तुमचा 1 झाला, म्हणजे एकच इलेमेंट आहे. येते का लक्षात. काय ऑपरेटर सापडलं की आपण काय करायचो, इफ ऑपरेटर इज इन एन्काउंटर देन रिमूव्ह 2 एलिमेंट्स फ्रॉम स्टॅक. फर्स्ट टॉप एलिमेंट इज असाइन टू ए अँड नेक्स्ट टॉप एलिमेंट असाइन टू बी. इथपर्यंत झालं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं ऍडिशन. तर आता मला माहिती की इथे प्लस आहे, मी ऍडिशन करणार. बरोबर. पण कंपायलरला कसं करणार, मग आपण स्विच केस यूज केलेली की ठीक आहे प्लस आहे इंटू डिव्हिजन मायनस. आणि मी पॉवर साठी आता बघा, पॉवर साठी मी तुम्हाला सांगितलेलं एक तर तुम्हाला एक्झामला व्हर्टिकल एरो देतील, डॉलर देतील किंवा कॅरेट. तर डॉलर हे तर आपल्याकडे साईन नाहीये कीबोर्डला, तुम्ही डॉलर घ्या किंवा पॉवर कॅरेटला. तर मी कॅरेट लिहिलेले. ठीक आहे. आता इथपर्यंत तर झालं आपलं की पॉप करायचं. ठीक आहे. एक ए ला असाइन करायचं, नेक्स्ट टू टॉप बी ला. त्याच्यानंतरची स्टेप काय होती, इव्हॅल्युएट बी ऑपरेटर ए. मग आता आपल्याला तेच इव्हॅल्युएशन आपल्याला स्विच मध्ये करायचं. मग स्विच मध्ये प्रोग्राम गेला, इथपर्यंत झालं. स्विचला काय पाहिजे, पोस्ट ऑफ आय, आय काय 3. सो पोस्ट ऑफ 3 काय प्लस, म्हणजे कॅरेक्टर प्लस. मग ते मॅच होणार. तर पहिल्याच केस बरोबर मॅच झालं. सो सी इज इक्वल टू बी प्लस ए, म्हणजे बी प्लस ए. 6 प्लस 2 8, व्हॅल्यू गेली सी ची. बरोबर. ब्रेक, ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर. आणि आपण आलेला सी परत कुठे टाकतो, स्टॅक मध्ये. सो टॉप प्लस प्लस केला आणि जी सी ची व्हॅल्यू ती एसटी ऑफ टॉपला, म्हणजे ऑलरेडी 5 होता आता 8 आला. येते का लक्षात. एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला 5 6 दिले, फक्त सिंगल डिजिटचे घ्या आणि असं ट्रेस करायचं. नंतर आय प्लस प्लस, आय झाला 4, आय किती झाला 4 झाला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पोस्ट ऑफ 4. पोस्ट ऑफ 4 काय आहे, इंटू. अगेन ते डिजिट नाहीये, एल्स मध्ये येणार. परत पॉप करणार सुरुवातीचा आणि तो ए ला असाइन करणार, म्हणजे 8 ए ला असाइन केला आणि टॉप 1 नी मायनस केला. परत पॉप करणार आणि बी ला असाइन करणार, म्हणजे 8 तर ऑलरेडी पॉप करून येतात, तर राहिला काय 5, तर 5 पण बी ला असाइन करायचा. टॉप मायनस मायनस म्हणजे टॉप झाला 0 परत. बरोबर. नंतर पोस्ट ऑफ आय, आय किती आहे 4, तर पोस्ट ऑफ 4 काय इंटू. नेमकं तुम्हाला ते ऑपरेटर काय आहे, मग हा इंटू कम्पेअर होणार प्लस सोबत, नाही मायनस नाही, इंटू आहे. सो सी इज इक्वल टू बी इंटू ए, म्हणजे
5 इंटू 8 40 सी मध्ये गेले. आणि ब्रेक, ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर, टॉप प्लस प्लस, टॉप केला 1 आणि आलेला रिझल्ट परत स्टॅक मध्ये टाकला. सो एसटी ऑफ टॉप, टॉप काय 1, सो एसटी ऑफ 1 मध्ये गेलं सी, सी काय 40, सो आता स्टॅक मध्ये आला 40. येते का लक्षात? ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आय प्लस प्लस, आय झाला 5. ठीक आहे. नाऊ पोस्ट ऑफ 5 काय आहे 8. बरोबर. नाऊ 8 इज अ डिजिट. बरोबर, डिजिट आहे. सो इथे काय येणार 8 ची आस्की व्हॅल्यू -0. सो 8 ची आस्की व्हॅल्यू काय येईल बघा 55 56 येईल. सो 56 मायनस 48 8 गेले एसटी ऑफ टॉप मध्ये. पहिले टॉप प्लस प्लस करायचा, 1 चा 2 केला आणि इथं आला 8. नाव इफ झाले एल्स होणार नाही, डायरेक्ट आय प्लस प्लस, आय झाला 6. ठीक आहे. नाव पोस्ट ऑफ 6 काय आहे 4 आहे. बरोबर. अगेन 4 इज नॉट इक्वल टू राईट, ट्रू आहे आणि ते डिजिट आहे 4. सो 4 ची आस्की व्हॅल्यू मायनस, बघा आपल्याला कॅरेक्टर 4 नाही टाकायचा, ओनली 4 टाकायचा. सो 4 ची आस्की व्हॅल्यू 52 मायनस 0 ची 48 काय आलं 4. एसटी ऑफ टॉप, पहिले टॉप प्लस प्लस 48, 40 आणि 8 ऑलरेडी आहे, आता 4 गेलं. ठीक आहे. आणि टॉप 3 आहे म्हणजे 3 येतो स्टॅक मध्ये. ठीक आहे. इफ झाले होणार नाही. आय प्लस प्लस, आय किती झाला आता 7 झाला. ठीक आहे. नाव इट इज अ डिव्हिजन, डिजिट नाहीये, एल्स मध्ये आलं म्हणजेच ऑपरेटर आहे. एसटी ऑफ टॉप ए मध्ये टाकला म्हणजे एसटी ऑफ टॉपला काय ए 4 आहे, तो आला ए मध्ये आणि टॉप मायनस मायनस म्हणजे टॉप 4 काढला ना. सो 4 पण डिलीट करायचा आणि टॉप पण 1 नी मायनस करायचा. एसटी ऑफ टॉप परत बी मध्ये, आता टॉपला कोण आहे 8, तो इथून काढायचा बी मध्ये टाकायचा आणि टॉप मायनस मायनस करायचं. ठीक आहे. 9 आता इथे काय जाणार स्विच मध्ये पोस्ट ऑफ आय, आय किती 7, पोस्ट ऑफ 7 काय डिव्हिजन. सो कम्पेअर होणार तर डिव्हिजन इथे. सो बी डिवाइड बाय ए, सो 8 डिवाइड बाय 4 किती आलं 2. ठीक आहे. नाऊ ब्रेक, ब्रेक म्हणजे स्विचच्या बाहेर, टॉप प्लस प्लस, टॉप आला 2 आणि सी ची व्हॅल्यू एसटी ऑफ टॉपला म्हणजे इथं. ठीक आहे. नाऊ बघा आय प्लस प्लस, आय आला 8. नाऊ पोस्ट ऑफ 8 काय मायनस, पोस्ट ऑफ 8 काय मायनस. सो मायनस इज नॉट इक्वल टू राईट, ट्रू आहे. इथे आले इज डिजिट, पोस्ट ऑफ डिजिट नाहीये, एल्स मध्ये आले. टॉपची व्हॅल्यू ए मध्ये टाकली, 2 आहे तो ए मध्ये टाकला आणि टॉप मायनस मायनस केला. टॉप किती केला मायनस मायनस केला. सो टॉप आला 1 राहिला. आता बी, एसटी ऑफ नेक्स्ट जो टॉप आहे तो बी मध्ये टाकला म्हणजे 40 आहे. स्टॅक आता एम्प्टी झाला. बरोबर. टॉप मायनस मायनस, सो टॉप आला 0 म्हणजे स्टॅक एम्प्टी आहे आपला. बरोबर. नाऊ पोस्ट ऑफ आय, सो आय काय 8 आहे, सो पोस्ट ऑफ 8 काय मायनस, सो प्लस इथे मॅच होते मायनस. बरोबर. सो बी मायनस ए म्हणजे 40 मायनस 2 38. बरोबर. ब्रेक, ब्रेक झाल्यानंतर स्विचच्या बाहेर, टॉप प्लस प्लस, टॉप 1 नी 0 चा 1 झाला आणि एसटी ऑफ टॉप मध्ये सी ची व्हॅल्यू टाकली म्हणजे 38 आला आता स्टॅक मध्ये. आय प्लस प्लस, आय झाला 9 इथे आले. आता पोस्ट ऑफ 9 काय आहे राईट पॅरेंथेसिस. सो राईट इज नॉट इक्वल टू राईट, फॉल्स, लूपच्या बाहेर आले. मग व्हॅल्यू इक्वल टू टॉप इलेमेंट ऑफ स्टॅक, शेवटची स्टेप लूपच्या नंतरची म्हणजे 5th स्टेप. व्हॅल्यू इक्वल टू पर्सेंट डी आणि व्हॅल्यू इक्वल टू हा पर्सेंट कशासाठी एसटी ऑफ टॉप आणि टॉपला काय आहे स्टॅकच्या 38. बरोबर. सो आपला आन्सर काय आलं 38 आलं. येते का लक्षात? सिंपल आहे बघा, फक्त इथे तुम्हाला थोडासा विचार करायचा आणि इथे. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल मी पॉवरचं घेते. बघा आता नेक्स्ट प्रोग्राम आहे किंवा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये आता मी पॉवर ऑपरेटर घेतले. ठीक आहे. आता इथे स्पेस नाही आपल्याला म्हणून मी काय केलंय की एका खाली एक लिहिलेलं आहे. ठीक आहे. इथे थोडंसं म्हणजे तुम्ही आता तुम्हाला स्क्रीनवरती जर आलं एंटर एनी पोस्ट फिक्स एक्सप्रेशन, तर हेच एक्सप्रेशन तुम्ही कसं करणार 3 1 प्लस 2 एरो, एरोच्या ऐवजी तुम्ही काय टाकणार कॅरेट टाकणार. ठीक आहे. इथे तर मी कॅरेट लिहिते कारण एरो आपल्याकडे की नाहीये. कॅरेट 7 4 -2 इंटू प्लस मायनस आणि मग एंटर की प्रेस करणार म्हणजे विदाउट स्पेस तुम्ही टाकणार आहे फक्त तुम्हाला कळण्यासाठी, कारण आपल्याला इथे आता एक्सप्लेन करताना मला तुम्हाला इथे इंडेक्स पण दाखवायचे. मग बाय डिफॉल्ट 3 0 मध्ये जाणार, 1 फर्स्ट इंडेक्सला येणार, +2 इंडेक्सला येणार. ठीक आहे. तर त्या इंडेक्स आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नये म्हणून मी थोडीशी स्पेस दिली, पण तुम्ही असं विदाउट स्पेस प्रोग्राम रन केल्यावर एंटर करणार. परत एकदा सांगते, -2 इंटू प्लस 5 मायनस झाल्यावर एंटर की प्रेस करायची. इथे स्पेस नाहीये म्हणून मी खाली लिहिलेलं आहे. एका लाईन मध्ये सगळ्यांनी एंटर करायचं आहे जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करतात. ठीक आहे. नाव बघा एंटर एनी पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. सपोज तुम्ही हे एंटर केलं
ठीक आहे. सो 3 जाणार 0 ला अप टू 12 इंडेक्स. ठीक आहे. आणि जिथे जिथे एरो आहे एक्झाम्पल मध्ये तिथे कॅरेट सिम्बॉल आहे. ठीक आहे. नाऊ आपली पहिली स्टेप काय, राईट पॅरेंथेसिस ऍट द एंड ऑफ ऍड करायचं. म्हणजे इथे आलं राईट पॅरेंथेसिस या कॉन्केटिनेट फंक्शनने. इथे बघा 2 हेडर फाईल टाकल्या, string.h आणि सी टाईप. कॉन्केटिनेशन साठी स्ट्रिंग आणि इज डिजिट साठी सी टाईप. आणि तुमची stdion कोणी तर येणारच आहे. नाऊ आता आय किती झाला, 0 झाला. किती झाला, 0 झाला. आपल्याला टॉप पण आपण किती केलेला आहे, I0 टॉप पण सध्या आपण सुरुवातीला 0 केलेला आहे बिकॉज स्टॅक इज एम्प्टी. इथे एसटी लिहिते. ठीक आहे. आता बघा I0 केला, पोस्ट ऑफ 0 काय आहे 3, पण कॅरेक्टर मध्ये 3 इज नॉट इक्वल टू राईट, कंडिशन ट्रू आहे. इथे आले डिजिट आहे 3. सो काय केलं, टॉप इन्क्रीमेंट केला आणि स्टॅकच्या टॉपला काय टाकलं, पोस्ट ऑफ I म्हणजे 3 ची आस्की व्हॅल्यू -0 ची. सो 51 मायनस 48 किती आले 3 गेले टॉपला. म्हणजे स्टॅक मध्ये सध्या जेवढं तुमचं टॉप असेल ना तेवढे इलेमेंट्स आले पाहिजे. टॉप 1 तर स्टॅक मध्ये पण 1च इलेमेंट. इफ झाले एल्स होणार नाही, डायरेक्टली एल्स कम्प्लीट इथे होतं. सो I झाला 1 बरोबर. नाव परत पोस्ट ऑफ 1 काय आहे 1. सो 1 इज नॉट इक्वल टू राईट बट 1 इज अ डिजिट. सो इफ होणार टॉप प्लस 1 होता, टॉप आता 2 झाला. आणि 1 ची आस्की व्हॅल्यू 49 मायनस 0 ची आस्की व्हॅल्यू 48. 49 मायनस 48 1 कुठे गेले, स्टॅक मध्ये. सो 3 ऑलरेडी आहे, आता गेला 1 बरोबर. टॉप 2 झालेला. इफ झाले एल्स होणार नाही. नाऊ I झाला 2 बरोबर. नाऊ पोस्ट ऑफ 2 काय आहे, प्लस आहे. सो प्लस इज नॉट इक्वल टू राईट, कंडिशन ट्रू आहे. मग इज डिजिट नाहीये ना आता प्लस, सो एल्स मध्ये आलं म्हणजेच ऑपरेटर आहे, डिजिट नाही. सो पहिला आपण पॉप करून कुठे टाकला, ए मध्ये. सो 1 पॉप होणार ABC. कुठे गेला, ए मध्ये गेला. टॉप मायनस इथं एकच राहिला, टॉप मायनस. दुसरा पॉप केला, बी मध्ये टाकला 3. सो स्टॅक एम्प्टी झाला. अगेन टॉप मायनस टॉप 0 झाला. ठीक आहे. नाऊ पोस्ट ऑफ I किती आहे 2. पोस्ट ऑफ 2 काय आहे, प्लस बरोबर. सो प्लस इथंच मॅच होतोय. सो B प्लस A म्हणजे 3 प्लस 1 4 आली. C ची व्हॅल्यू ब्रेक स्विचच्या बाहेर आले. टॉप 1 नी इन्क्रीमेंट केला बरोबर. स्टॅक आता एम्प्टी होता ना, टॉप काय केला, इन्क्रीमेंट केला. आणि काय केलं त्याच्यामध्ये, C ची व्हॅल्यू ST ऑफ टॉप मध्ये टाकली. सो स्टॉप काय येणार आता इथे 4 येणार बरोबर. इथं 1 येते, इथं 4 येणार बरोबर. नंतर I झाला 3. नाऊ पोस्ट ऑफ 3 काय आहे 2 विच इज डिजिट असेल तर टॉप 1 नी इन्क्रीमेंट करायचा. आणि ST ऑफ टॉप म्हणजे ST ऑफ टॉप काय 2 म्हणजे सेकंड इलेमेंट काय येणार, पोस्ट ऑफ I काय आता पोस्ट ऑफ I 2 आहे. 2 ची आस्की व्हॅल्यू 50 मायनस 48 2 गेले इथं. येते का लक्षात. ठीक आहे. नाऊ इफ झाले एल्स होणार नाही. I सो I झाला 4. आता पोस्ट ऑफ 4 काय आहे बघा इथं, कॅरेट. आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या, कॅरेट आहे. आता फक्त हे तर तुमचे सगळे झालेत मगाशी, प्लस मायनस इंटू डिव्हिजन. आता फक्त हे सांगणार आहे तुम्हाला पॉवर कसं करायचं. कॅरेट इज नॉट इक्वल टू राईट, ट्रू आहे. इज डिजिट पण नाहीये, तो एल्स मध्ये येणार. पहिला पॉप करून कुठे टाकला, ए मध्ये. पहिला काय 2 ए मध्ये टाकला. नंतर काय टॉप मायनस केला. नंतर म्हणजे आता स्टॅक मध्ये 2 नाहीये बरोबर. नाऊ नेक्स्ट नंतरचा पॉप करून बी मध्ये टाकला. म्हणजे स्टॅक ऑफ टॉपला काय 4 तर तो बी मध्ये टाकला. स्टॅक एम्प्टी झाला. टॉप मायनस 0 केला. नाऊ I किती आहे 4. सो पोस्ट ऑफ 4 काय आहे, कॅरेट. सो प्लस बरोबर मॅच नाही, मायनस नाही, इंटू नाही, डिव्हिजन नाही, इथे मॅच झालं. आता C ची व्हॅल्यू किती केली मी 1. आता आपल्याला कॅरेट म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला, B टू द पॉवर A कॅल्क्युलेट करायचे. मग सध्या आपलं B काय 4 आणि A काय 2. ठीक आहे. तर हे आपल्याला करायचे 4 इंटू 4. ठीक आहे. नाऊ C झाला 1. आता P बघा, व्हेरिएबल घेतले मी पॉवर करण्यासाठी. तर P किती घेतला, 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू, इथं काय P इज लेस दॅन ऑर इक्वल टू A म्हणजे 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू A किती आहे 2. कारण तेवढ्या टाइम्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं जेवढी A ची व्हॅल्यू असेल. ठीक आहे. तर इथं मी स्मॉल a घेतलेला आहे. नाऊ C इज इक्वल टू C इंटू B. C किती आहे सध्या 1 आहे.
सो सी 1 इंटू बी, बी काय आहे 4, सो 1 इंटू 4 4, कुठे गेले सी मध्ये, सो सी झाला 4. ठीक आहे. नाव पी किती होणार, 1 होता आता 2 झाला. बरोबर. 2 इज लेस देन और इक्वल टू 2, कंडिशन ट्रू आहे. सो सी किती आहे सध्या 4. 4 इंटू बी, बी किती आहे 4, सो 4 इंटू 4 16 आली सी मध्ये. सो सी ची व्हॅल्यू काय झाली आता 16 झाली. बरोबर. नाव पी किती होणार 3. नाव दिस कंडिशन इज फॉल्स. जर तुमचा ए 3 असेल तर परत तिसऱ्या वेळेस होणार. बरोबर. पण ए सध्या आपला किती आहे 2 चे. बरोबर. ए 2 आहे. सो 4 इंटू 4 16 आणि मग ही कंडिशन फॉल्स होणार. ब्रेक. ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर टॉप 1 ने इन्क्रीमेंट केला आणि एसटी ऑफ टॉप मध्ये म्हणजे एसटी ऑफ 1 मध्ये टाकली सी ची व्हॅल्यू, म्हणजे सी काय आलं स्टॅक मध्ये काय आलं 16 आलं. ठीक आहे. नाव आय प्लस प्लस, आय किती झाला आता 4 होता आता 5 झाला. ठीक आहे. नाव पोस्ट ऑफ 5 काय आहे 7. बघा पोस्ट ऑफ 5 काय आहे 7. 7 इज नॉट इक्वल टू राईट ट्रू, इट इज अ डिजिट. सो टॉप 1 ने इन्क्रीमेंट केला आणि टॉप मध्ये टाकलं 7 ची आस्की व्हॅल्यू -0 म्हणजे 55 - 48 7 आलं. 16 होतं आता 7 आलं. ठीक आहे. इफ झाले एल्स होणार नाही. आय प्लस प्लस 6 झाला. मग पोस्ट ऑफ 6 काय आहे 4. ठीक आहे. तर असं कंटिन्यू होणार. फक्त आता तुम्हाला मला पॉवरचं एक्सप्लेन करायचं होतं. असं कंटिन्यू होणार जोपर्यंत तुमचा आय 13 होत नाही. मग पोस्ट ऑफ 13 काय येणार राईट पॅरेंथेसिस, राईट इज नॉट इक्वल टू राईट फॉल्स. तेव्हा तुमच्या स्टॅक मध्ये एकच इलेमेंट राहिला असेल टॉप इलेमेंट, सो तो प्रिंट करून द्यायचा. ठीक आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे. तर अजून फक्त जे मल्टिपल डिजिटचं घेऊ नका एक्झाम्पल. अजून आय थिंक मी 2 एक्झाम्पल दिलेले सिंगल डिजिटचे, तर ते ह्या प्रोग्रामनी ट्रेस करून बघा. आणि परत एकदा सांगते, जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती एंटर एनी पोस्टफिक्स एक्सप्रेशन एंटर करणार तेव्हा विदाउट स्पेस करायचं आहे. म्हणजे परत सांगते, हेच एक्सप्रेशन तुम्ही स्क्रीनवर कसं एंटर करायचं 3 1 प्लस 2 कॅरेट 7 4 -2 इंटू प्लस 5 मायनस आणि मग एंटर की प्रेस करायची. आणि राईट पॅरेंथेसिस टाकायचं नाही. राईट पॅरेंथेसिस आपण कोडमध्ये टाकतोय, स्कॅन करताना टाकायचं नाही. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस करता तेव्हा बाय डिफॉल्ट 3 जाणार, पोस्ट ऑफ 0 मध्ये 1 जाणार, पोस्ट ऑफ 1 मध्ये असं इंडेक्स. बघा आता हा सेम प्रोग्राम आहे जो की मी बोर्डवरती एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. इथे फक्त एक पॉवर फंक्शनचा घेतलेला आहे. म्हणजे पॉवर फंक्शन मीन्स b⁴ करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते. ओके. सो हे लॉजिक सिंपल आहे. बघा बाकी सगळा प्रोग्राम सेम आहे. याला आपण रन केला. आता सपोज मी एक पोस्टफिक्स एक्सप्रेशन टाकते. पोस्टफिक्स एक्सप्रेशन टाकताना स्पेस द्यायची नाही. ओके. सो 5 3 प्लस 2 इंटू 6 9 7 मायनस डिव्हिजन मायनस. सो दिस इज वन ऑफ द पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ओके. एक्सप्रेशन टाकून झालं की एंटर की प्रेस केली की आपल्याला काय मिळते व्हॅल्यू मिळते. ओके. सो हे झालं तुमचं एक्झाम्पल. नाऊ आता पॉवर साठी मी इथे कोणतं यूज केलेलं आहे बघा ऑपरेटर, कॅरेट ऑपरेटर. ओके. सो अल्ट रन. आता मी पोस्टफिक्स एक्सप्रेशन घेते 3 5. हे मी तुम्हाला होमवर्क साठी पण देणार आहे. 3 5 प्लस फक्त स्पेस द्यायची नाहीये बघा 6 4 मायनस इंटू 4 1 मायनस 2 कॅरेट म्हणजे पॉवर. ओके. आणि प्लस तर तुम्हाला सांगितले प्लस मायनस इंटू डिव्हिजन सोडून जर दुसरे कोणते सिम्बॉल असेल तर ते कॅरेट तर तो पॉवर असतो. आता आपल्याला तुम्हाला होमवर्क मध्ये मी एरो देईल, तर एरो तर आपण टाईप नाही करू शकत. सो मी काय घेतले कॅरेट घेतले. ओके. सो व्हॅल्यू ऑफ द पोस्टफिक्स एक्सप्रेशन इज 25. सो दिस इज अवर प्रोग्राम. ओके.